प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता दुसरी आपण सराव प्रश्नपत्रिका संच बघतोय। पहिली प्रश्नपत्रिका पाहूयात। विभाग 1 याच्यामध्ये मराठी आहे आणि प्रश्न क्रमांक 1-2 खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत। उताऱ्यातून पहिला प्रश्न, आपण सर्वत्र कोणता संदेश पोहोचवणार आहोत? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 झाडे लावा झाडे जगवा। इथे आहे बघा, झाडे लावा झाडे जगवा हा संदेश सर्वत्र पोहोचूया। वरील उतार्यासंबंधी चुकीचे विधान कोणते? झाडे सावली देतात, झाडे फळे फुले देतात, झाडासारखा शत्रू नाही आणि झाडे औषधे देतात। आता बघा, याचं उत्तर आहे झाडासारखा शत्रू नाही। आपल्या उतार्यामध्ये काय आलेलं आहे बघा, की झाडासारखा मित्र नाही, म्हणजे हे चुकीचं आहे। प्रश्न क्रमांक 3 आणि 4 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। आता तिसरा प्रश्न बघा, टिमटिम हे एक हिरव्या रंगाचे फळ आहे तर पेरू, आणि याच फळाचं पुढे विचारले की या फळात अनेक बिया असतात। पहिलंच उत्तर आहे। 5वं, पुढील वाक्यात किती उद्गारवाचक चिन्हे वापरली आहेत? बघा, 1 आणि 2 उद्गारवाचक चिन्हे आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर। 6वा प्रश्न, पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा। वीज बचतीसाठी सौर बंबाचा वापर करतात। क्रियापद हे कुठे येतं? वाक्याच्या शेवटी, हो की नाही? मग करतात। 7वा प्रश्न, खालील पर्यायातील शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा। आता बघा, तरुण अशुद्ध आहे, शिक्षण बरोबर आहे, ज्ञान पण चुकीचं आहे बघा, न बाणाचा दिलेला आहे, आणि वरण पण न नळाचा दिलेला आहे, म्हणजे बरोबर आहे शिक्षण। 8वा प्रश्न, खालीलपैकी स्त्रीलिंगी नसलेला शब्द पर्यायातून शोधा। स्त्रीलिंगी नसलेला, आता विहीर स्त्रीलिंगी आहे, नदी स्त्रीलिंगी, तलाव तो तलाव होतो, आणि खाडी ती खाडी होती, मग नसलेला शब्द कोणता आहे? तो तलाव, म्हणजे 3 नंबरचं उत्तर। प्रश्न क्रमांक 9, पुढील वाक्यात अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा। वाक्य बघा, खरंच खूप छान माहिती मिळाली। छानचा आपल्याला समानार्थी शब्द सुंदर, 1 नंबरचं उत्तर। 10वं, खालीलपैकी जोडशब्द असलेला शब्द शोधा। लोकमत, वनराई, वर्तमानपत्र आणि गोडी गुलाबी, तर गोडी गुलाबी हा जोडशब्द आहे। 11वा प्रश्न, खालील चित्र पहा, त्या चित्राच्या आधारे तयार होणाऱ्या योग्य म्हणीचा पर्याय शोधा। आता चित्र बघा, गायीचं चित्र दिलेले, त्यावर आधारित आपल्याला म्हण शोधायची। 3रं उत्तर आहे वासरात लंगडी गाय शहाणी। 12वं, करडू हे पिल्लू ज्या प्राण्याचे आहे त्या प्राण्याच्या चित्राचा पर्याय शोधा। आता करडू हे कोणत्या प्राण्याचं पिल्लू आहे? तर शेळीचं, मग शेळीचं चित्र कुठे आहे? 2 नंबर, म्हणजे 2 नंबरचा पर्याय तिथे रंगवायचा आहे। 13वं, खाली दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत? आता पहिलंच बघा, पात्र, भांडे योग्य, नदीचे पात्र बरोबर आहे। 14वा प्रश्न, खालीलपैकी जमिनीवर चालणारी वाहने कोणती? बैलगाडी जमिनीवर चालते, विमान चालते का जमिनीवर? नाही। सायकल चालते, जहाज नाही, म्हणजे बैलगाडी आणि सायकल, म्हणजे अ आणि क 4 नंबरला आहे बघा। 15वा, चूक या शब्दाचा विरोधार्थी शब्द पर्यायातून शोधा। चूकचा विरोधार्थी अचूक। आता विभाग 2 गणित बघूया आपण। 16वा प्रश्न, 5 रुपयांच्या 3 नोटांच्या एकूण किमतीत 1 रुपयांची किती नाणी येतील? आता 5 रुपयांच्या 3 नोटा, म्हणजे 5चा पाडा 3 पर्यंत बोलायचा आहे। 5 × 15 15 रुपये होतात, मग 15 रुपयाचे त्यांनी 1 रुपयांचे नाणे विचारलेत, म्हणजे 1 रुपयांचे 15 नाणे, म्हणजे 15 रुपये। पर्याय क्रमांक 4। 17वा, खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी रिकाम्या चौकटीत योग्य पर्याय शोधा। आता बघा, 4 फुले आहेत, तिथं 3 आहेत, तिथं 2 आहेत, म्हणजे इथं 1 फुली येणार, म्हणजे 1 नंबरचं उत्तर। 18वा, इष्टिकाचिती आकारासंबंधी किती विधाने योग्य आहेत? इष्टिकाचिती म्हणजे कशाचा आकार? वीट असते ना, वीट, त्याला आपण काय म्हणतो? इष्टिकाचितीचा आकार। मग त्याला बघा 6 पृष्ठे असतात, बरोबर आहे। इष्टिकाचितीला 8 कोपरे असतात, बरोबर आहे। आणि इष्टिकाचितीची सर्व पृष्ठे वक्र असतात का नाही? गोलाकार असतात का नाही? तर सपाट असतात, म्हणून अ आणि प योग्य, म्हणजे 2 विधाने बरोबर आहे। 59 या संख्येच्या विस्तारित मांडणीचा योग्य पर्याय शोधा। आता 59चा बघा, विस्तारित मांडणी काय येणार? 50 + 9। 20वं, सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? बघा, हा एक त्रिकोण होतो, हा एक होतो, हा त्रिकोण होतो का? नाही होत, बघा खाली इकडे असं आहे, आणि हा पण नाही होत, म्हणजे 2च त्रिकोण होतात, 2। 21, 26 जानेवारी 2017 रोजी गुरुवार होता, तर त्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात किती दिवस येतील? आता 2017 हे लीप वर्ष नाही आहे, साधारण वर्षे। साधारण वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असतो, म्हणून पर्याय क्रमांक 1। 50 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? तर अर्धा मीटर। 23वा प्रश्न, 20 + 20 या बेरजेचे उत्तर किती येईल? किती येतं? 40। 40 हे तर आहेच, 4 दशक, 40 म्हणजे 4 दशक बरोबर, 40 एकक बरोबर, म्हणजे सर्व पर्याय बरोबर हे उत्तर येतं। 24वा, अशा प्रश्नामध्ये घाई नाही करायचे, काही मुलं लगेच 3 नंबरचं उत्तर देतात, तर चुकतं। हे बाकीचे पण पर्याय बघायचे, कारण इकडे सर्व पर्याय बरोबर हा पण पर्याय आहे, ओके नाही? 24वा, खालीलपैकी कोणत्या पर्यायात संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत? तर बघा,
44, 40, 4 आहे का? नाही आहे. चढता क्रम आहे का? हा पण नाही. म्हणजे 5, 50, 55 चढता क्रम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. 25, 7 अधिक 7 अधिक 7 अधिक 7, 5 वेळा 7 आहे, म्हणजे 7 5 35, 35 उत्तर आहे. 26, खालीलपैकी कोणत्या संख्येस 1 मिळवल्यावर समसंख्या उत्तर येईल? आता समसंख्या म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे मुलांना, हो की नाही? सम म्हणजे ज्या संख्येच्या 2ने भाग जातो ज्या संख्येला, आणि एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 असे अंक असतात. आता 22मध्ये 1 मिळवला 23 येईल, ही विषम संख्या येईल. 10मध्ये 11 विषम येईल. 19मध्ये 21, 20 ही सम येईल, म्हणजे 3 नंबरचं उत्तर. पुढे बघा, चौथा पर्याय 0 आहे. 0मध्ये 1 मिळवला 1, 1 ही विषम संख्या आहे. 27, 42 या संख्येत 2ची स्थानिक किंमत 5च्या संख्येपेक्षा कितीने लहान आहे? आता 2ची स्थानिक किंमत किती? 2च आहे. मग 5च्या संख्येपेक्षा कितीने लहान आहे? म्हणजे 5तनं 2 गेले 3, 3ने लहान आहे. 28, एका पेनाची किंमत 6 रुपये असतात, 9 पेनांची किंमत किती? काय करावं लागेल? 6 गुणिले 9, 6चा पाडा 9 पर्यंत बोलायचा, 54 रुपये. 29, सोबतच्या आकृतीत दिलेले अंक प्रत्येकी एक एकदा वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. आता बघा, 85, आपण 5 आणि 8 58 आणि 85 दोन संख्या तयार होतात. मोठ्यात मोठी संख्या येईल 85. 30वा प्रश्न, 3 गुणिले 0 म्हणजे कोणत्याही संख्येला 0ने गुणले तर 0, आणि इथं काय दिले? 0 अधिक 3 म्हणजे 3, म्हणजे 3 मोठे येणार. इकडे 0 आणि इकडे 3, म्हणजे हे चिन्ह येणार इथे. 10 गुणिले 10 किती येतात? 100. आता बघा सगळे पर्याय बघू आपण. 100, हो की नाही? म्हणजे बघा, आता इथं 1 दशक येईल का? नाही येत. 100 म्हणजे 1 शतक येणार आणि 100 एकक येणार, आणि 10 दशक पण येणार, म्हणजे 1 उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील दोन्ही विधाने कोणत्या आकृतीसंबंधी अधिक योग्य ठरतील? बघा, 4 बाजू आहेत आणि समोरासमोर बाजू समान लांबीच्या आहेत. त्याच्यात 4 बाजू आहेत का? नाही, 3च आहेत. त्याच्यात पण 3 आहेत. बघा, इथे 4 बाजू आहेत आणि समोरासमोरच्या बाजू आहेत समान लांबीच्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3. 33वा प्रश्न, 1 किलोचं माप दिलंय आणि त्यांनी विचारले की वस्तूच्या मापनासाठी कोणत्या वस्तूच्या मापनासाठी ते उपयुक्त ठरेल? बघा, साखर आपण किलोमध्ये मोजतो, तांदूळही मोजतो, शेंगदाणेही मोजतो. सर्व पर्याय बरोबर. 34वा प्रश्न, रामरावांनी ग्रंथालयातून 45 गोष्टीची पुस्तके आणली. त्यापैकी 13 पुस्तके मनोहरने आणि 11 पुस्तके शेखरने वाचण्यासाठी घेतली, तर उरलेली पुस्तके त्यांनी स्वतः ठेवली. तर रामरावांनी स्वतःसाठी किती पुस्तके ठेवली? आता याच्यामध्ये काय करावं लागेल? 13 अधिक 11 तुम्हाला करावी लागेल, यांची बेरीज, आणि ती बेरीज 45मधून वजा करावी लागेल. मग 13 अधिक 11ची बेरीज येते 24. 24मधून तुम्ही 45 वजा केले तर 21 उत्तर येतं. 35, 2 ते 30 या संख्या दरम्यान एकूण किती विषम संख्या आहेत? आता इथे विषम संख्या तुम्हाला 2 ते 30मध्ये काढायच्या, आता 1 सोडून 2 पासून मोजायच्या, तर एकूण तुम्हाला 14 विषम संख्या मिळतात. 36, सोबत दिलेल्या वर्तुळातील संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती? याच्यामध्ये लहान संख्या आहे 41. 41, 37, सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात. आता बघा, भरीव गोल आहे तिथे तुम्ही इथे 5 टाकायचं आहे आणि स्टारच्या जागी 3 टाकायचं आहे, म्हणजे 53 अधिक काय येणार इथं? 53 अधिक 35, त्यांची बेरीज येते 88, म्हणजे 8 8 येणार. मग या जागी कोणती संख्या येईल? या स्टारच्या जागी तर 8. 38, चित्ररूप माहिती दिली आणि त्यांनी प्रश्न विचारले. बघा, निरीक्षण करायचं या चित्ररूप माहितीचा. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वाहनाने सर्वात जास्त प्रवासी प्रवास करतात? ते बघा, इथे दिसते जास्त संख्या म्हणजे बस उत्तर आहे. खालीलपैकी कोणती वस्तू घरंगळते? चेंडू. लाकडी पट्टी, कंपास पेटी आणि पुस्तक हे सपाट आहे पृष्ठभाग, त्या घसरतात. ओके, चेंडू घरंगळतो. एकही कोपरा व कडा नसलेली आकृती वर्तुळ, त्याला एकही कडा आणि कोपरा नसते. अशा प्रकारे आपण सराव प्रश्नपत्रिका पाहिले. प्रश्न याचा सराव करत राहा, म्हणजे नक्कीच तुम्हाला या परीक्षेत छान यश मिळेल. थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.